3 आहे, इथे 4 आहे आणि इथे पण डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. तर आता पहिलं काम आपलं काय, तर याच्या खाली जो 3 आहे या 3 ला घालून टाकायचं. म्हणजे याने जी फुल पॅन्ट घातलेली आहे, फुल पॅन्टची काय करायची, हाफ पॅन्ट करून टाकायची. मग हाफ पॅन्ट करण्याकरता काय करायला लागेल, तर या इक्वेशन जो फर्स्ट इक्वेशन आहे, या फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं बोथ साईडला. मग 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल पहा, therefore 3 into 1/3 x plus 3 into y is equal to 3 into 10/3. पहा मी काय केलं इथे, फक्त 3 ने मल्टिप्लाय केलं पहिल्या इक्वेशनला, मल्टिप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साइड्स. म्हणजे आता हे बनेल पहा, 3 1 जा 3, 3 1 जा 3, इथे 3 1 जा 3, 3 1 जा 3. म्हणजे इक्वेशन आपल्याला भेटेल x plus 3y, x plus 3y is equal to 10. इक्वेशन नंबर 1 याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. त्यानंतर जो दुसरा इक्वेशन आहे याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे बोथ साइडला. म्हणजे काय होईल ते 4 into 2x plus 4 into 1/4y, 1/4 into y is equal to 4 into 11/4. आणि इथे मी रिझल्ट लिहितो मल्टिप्लाइंग बाय 4, मल्टिप्लाइंग बाय 4. तर 4 ने मल्टिप्लाय केलं मग काय होईल इथे बघा, हे होईल 4 1 जा 4, 4 1 जा 4, इथे 4 1 जा 4, 4 1 जा 4. म्हणजेच इक्वेशन बनेल 4 into 2x that is 8x plus y is equal to 11. इक्वेशन नंबर 2. हे दोन्ही आता युजुअल फॉर्म मध्ये आलेले इक्वेशन्स आहेत. मग आता याच्यामध्ये आपण एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करू शकतो. मग कोणाचा कोएफिशिएंट सेम करायचा आहे, तर y चा करूया. y चा सेम करण्याकरता काय करायला लागेल, तर इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल पुन्हा एकदा. इथे आपण 4 ने मल्टिप्लाय केलं होतं, पुन्हा आपल्याला याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे y चा कोएफिशिएंट सेम होईल. म्हणजेच काय होईल, 3 into 8x plus 3 into y is equal to 3 into 11. इथे रिझल्ट लिहायचा आहे मल्टिप्लाइंग बाय 3 to इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. 3 8 चा 24x plus 3 into y, 3y is equal to 11 3 चा 33. इक्वेशन नंबर 3 आला इक्वेशन नंबर 3. ओके. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 दोघांमध्ये y चा कोएफिशिएंट सेम झाला. इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहे. मग आपल्याला काय करावे लागेल, तर सबट्रॅक्शन करावी लागेल. कोणाकोणाची, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची कोण कोणामधून सबट्रॅक्ट करायला लागेल, तर इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from equation 3. ओके. म्हणजे काय, 24x
प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि x प्लस 3y इज इक्वल टू 10. सबट्रॅक्शन मध्ये दोघांच्या मध्ये तिसरा म्हणजे इथे मायनस आहे. मग हा मायनस काय करतो तर सेकंड इक्वेशनचे साइन्स चेंज करतो. इथे याला काय नाही म्हणजे प्लस आहे, याची कपडे बदला, पॅन्ट घातलेली आहे याला चड्डी घाला, याची पण पॅन्ट घातलेली आहे याला चड्डी घाला, याची पण पॅन्ट उतरवा आणि याला चड्डी घाला. म्हणजे 33 मायनस 10 that is 23 plus 3y minus 3y gets cancel. चला y चा मर्डर करून टाकला आपण. 24x minus x that is 23x म्हणजेच हे x is equal to 23 upon 23 म्हणजेच x is equal to 1. यानी x ची व्हॅल्यू. नाउ वी हॅव टू फाइंड आउट y फाइंड करायचा आहे. y फाइंड करण्याकरता x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. पुट x is equal to 1 in equation 1 म्हणजे काय होईल पहा 1 plus 3y is equal to 10. प्लस 1 त्या साइडला शिफ्ट करा, तिकडे जाताना मायनस 1 होईल. 3y is equal to 10 minus 1, so 3y is equal to 9, so y is equal to 9 upon 3, y is equal to 3, 3 3s are 9. So solution for these two equations is x is equal to 1 and y is equal to 3. And the next 7 number, question number 7. (99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. बघा पहिलं काम काय, यांना नंबर द्यायचे. यांना नंबर देतो मी 99x plus 101y is equal to 499. इक्वेशन नंबर 1. आणि 101x plus 99y is equal to 501. इक्वेशन नंबर 2. बघा आता या दोन इक्वेशन मध्ये किंवा हा एक्झाम्पल आणि याच्या अगोदरचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये फरक काय किंवा डिफरन्स काय, तर याच्यामध्ये x आणि y चे कोएफिशियंट्स हे इंटरचेंज झालेले. फर्स्ट इक्वेशन मध्ये जो x चा कोएफिशियंट आहे तो सेकंड मध्ये y चा आहे आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे तो सेकंड मध्ये x चा कोएफिशियंट आहे. मग असे इक्वेशन्स आपण कसे सॉल्व्ह करतो, तर याला एक याची वेगळी मेथड आहे. वेगळी मेथड म्हणजे काय, तर पहिल्यांदा 1 आणि 2 ची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, 1 and 2, 1 आणि 2 ची ॲडिशन
मध्ये काय होईल पण 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ॲडिशन मध्ये सर्वांना इथे प्लस साइन आहे त्यामुळे ॲडिशनच होईल. हे किती येईल 9 प्लस 1 10 कॅरी 1 9 प्लस 1 10 कॅरी 1 4 प्लस 9 4 प्लस 5 9 9 प्लस 1 10 म्हणजे 1000 इज इक्वल टू हे येईल 200y आणि इकडे 200x. मग आता इथे 200 आहे इथे 200 आहे आणि 1200 ने डिवाइड होतो. LHS सोडून 200 कॉमन घ्या म्हणजे 200 इंटू ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 1000. हा 200 हा साला याच्या डिव्हिजन मध्ये जातो तिकडे जाताना त्याला इकडून इकडे पाठवा म्हणजे हे होईल x प्लस y इज इक्वल टू 1000 अपॉन 200. हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजेच इक्वेशन होईल x प्लस y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3. बघा 1 आणि 2 च्या ॲडिशन मधून आपल्याला भेटलं इक्वेशन नंबर 3. त्यानंतर हेच इक्वेशन 1 आणि 2 हेच यूज करायचे. 1 आणि 2 चे आता काय करणार पुढच्या स्टेप मध्ये आपण सबट्रॅक्शन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 subtracting equation 1 from equation 2. Okay, 101x plus 99y is equal to 501 आणि 99x plus 101y is equal to 499. सबट्रॅक्शन मध्ये त्या दोघांच्या मध्ये तिसरा म्हणजे इथे मायनस साइन आहे आणि तो काय करेल तर खालच्या इक्वेशनचे कपडे काढून घेईल म्हणजे कपडे बदलून टाकेल. इथे यांनी फुल पॅन्ट घातलेली आहे फुल पॅन्टची हाफ पॅन्ट करा. त्यानंतर त्यांनी इथे फुल पॅन्ट घातलेली आहे फुल पॅन्टची हाफ पॅन्ट करा. इथे काही नाही म्हणजे फुल पॅन्ट आहे या फुल पॅन्टची हाफ पॅन्ट. 599 मायनस 501 मायनस 499 म्हणजे किती येईल हे 2. किती येणार 2. 99y मायनस 101y म्हणजे हे मायनस 2y आणि 101x मायनस 99x म्हणजे हे 2x. LHS मधून 2 कॉमन निघेल 2 इंटू ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू 2. हा झाला 2 त्याच्या डिव्हिजन मध्ये पाठवा याचं इकडे काही काम नाही आहे. x मायनस y इज इक्वल टू 2 अपॉन 2. 2 upon 2 is 1, so x minus y is equal to 1. Equation number 4. Equation number 4. बघा आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ऑब्जर्व करा. इक्वेशन 3 is x plus y is equal to 5, x minus y is equal to 1. ऑलरेडी इथे प्लस y मायनस y आहे दोघांमध्ये. मग इक्वेशन 3 आणि 4 ची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. Adding equation 3 and 4. 3 and 4.
3 आहे. पुढचे ॲडिशन करतो आपण x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. ॲडिशन दोघांच्या मध्ये तिसरा 5 प्लस 1 6 प्लस y मायनस y गेट्स कॅन्सल, x प्लस x 2x म्हणजे हे x is equal to 6 upon 2 म्हणजे x is equal to 3 आणि हे x ची व्हॅल्यू इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 मध्ये आपण पुट करूया आणि y काढू. पुट x is equal to 3 in इक्वेशन 3 मध्ये पुट करूया म्हणजे 3 प्लस y इज इक्वल टू 5. हा प्लस 3 त्या साईडला पाठवा, तिकडे जाताना मायनस होईल. y इज इक्वल टू 5 मायनस 3 दॅट इज y इज इक्वल टू 2. म्हणजे सोल्युशन फॉर these two equations is x is equal to 3 and y is equal to 2. Okay. Next, 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. हा सेम एक्झाम्पल आहे याच्यासारखाच, तो तुम्ही करू शकता, तो तुम्ही ट्राय करा.